अखेर सोनेरी दिवस उजाडला. आज होणार 10वा हप्ता वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. 10वा हप्ता अक्षय तृतीयाचं गिफ्ट. आज तोच दिवस उजाडलेला आहे आणि आज महिलांच्या खात्यामध्ये 10व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. महाराष्ट्र राज्यातील सर्व 36च्या 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. तसेच गॅसचे पैसे सुद्धा आता जमा होणार आहेत. वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर दिले जातात. 15,000 रुपयाचं एकूण टोटल गिफ्ट आता जमा होणार आहे. या ठिकाणी बघा, सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी अपडेट, ऑथेंटिक अपडेट मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर. बघा, मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, आता पैसे पडल्याचे 2 मेसेज तुम्हाला येणार आहे. एक मेसेज असणार आहे 1500 रुपयाचा, एक मेसेज असणार आहे 830 रुपयाचा. तर सर्वांच्या खात्यामध्ये आता हे पैसे जमा होणार आहेत. 1500 रुपये असणार आहेत 10व्या हप्त्याचे आणि 830 रुपये असणार आहेत गॅसचे. तर बघा, आता ही ऑथेंटिक अपडेट आपण सर्वात आधी युट्यूब वरती देत आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. आजची सर्वात मोठी आणि लेटेस्ट अपडेट, सर्वच्या सर्व पात्र महिलांसाठी मोठी खुशखबर. नमस्कार. आज आहे 30 एप्रिल. आज आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेचा सण आहे. सर्व महिलांचा आज अक्षय तृतीयेचा सण अगदी आनंदामध्ये साजरा व्हावा या निमित्ताने बघा, अक्षय तृतीयेचा आज शुभ मुहूर्त आहे. शुभ मुहूर्त असल्यामुळे महिलांसाठी मोठी खुशखबर आहे. मीडिया रिपोर्ट्स नुसार आज 100% बघा, आज 100% 10वा हप्ता सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. कारण की मीडिया रिपोर्ट्स नुसार व तसेच सर्व टीव्ही चॅनलवरती सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की 30 एप्रिलला एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. त्या अगोदर पुढची अपडेट तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींना, सर्व लाडक्या ताईंना अक्षय तृतीयेच्या सणाच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्व लाडक्या बहिणींना शुभेच्छा. आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्युअर्सला, सर्व सबस्क्रायबर्सला अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा. व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. मग व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, सगळीकडे शेअर करा, जेणेकरून ही महत्वपूर्ण माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचेल. तर बघा, आज होणार 10वा हप्ता वाटप. अखेर सर्व महिलांची प्रतीक्षा संपली. ज्या दिवसाची तुम्ही वाट पाहत होता, जो सोनेरी दिवसाची वाट पाहत होता, तो दिवस आज उजाडलेला आहे. कारण की आज आहे अक्षय तृतीया. कारण की मीडिया रिपोर्ट्स नुसार आज 10वा हप्ता सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढची अपडेट, सर्व महिलांसाठी खुशखबर. आज सकाळपासूनच 10वा हप्ता वाटप होण्यास सुरुवात होत आहे. आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट. कोणत्याही क्षणी आता पैसे पडल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. आजच पैसे तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. 10वा हप्ता सर्व महिलांना आजच मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. आता बघा, आज आहे अक्षय तृतीया. 30 एप्रिल अतिशय शुभ दिवस आहे. अक्षय तृतीयेचा शुभ दिवस. या दिवशी सर्व शुभ कार्य वगैरे केले जातं. त्यामुळे बघा, आजचा 30 एप्रिल अक्षय तृतीयेचा सण असल्यामुळे, तसेच गुढीपाडव्याचं जे काही गिफ्ट आहे ते पेंडिंगला आहे, अजून देणे बाकी होतं. त्यामुळे आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती 5 गिफ्टचं वाटप केलं जाणार आहे. 5 गिफ्टचं वितरण केले जाणार आहे. तर ते 5 गिफ्ट कोणते असणार आहेत, आता आपण त्याविषयी अपडेट पाहणार आहोत, त्याविषयी माहिती पाहणार आहोत. तर बघा, सर्व महिलांसाठी हे स्पेशल गिफ्ट असणार आहेत. ठीक आहे. तर पहिलं गिफ्ट असणार आहे, आता ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, हे सर्व पात्र ज्या महिला आहेत त्यांनाच मिळणार आहे. पहिलं गिफ्ट असणार आहे अन्नपूर्णा योजना. अन्नपूर्णा योजनेच्या आता दुसऱ्या टप्प्याचे पैसे मिळणार आहेत. आता दुसऱ्या टप्प्याचे पैसे म्हणजे नक्की काय, असा तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल. अन्नपूर्णा योजना 2.0 म्हणजे काय, तर बघा, या ठिकाणी समजून घ्या. वर्षाला तुम्हाला अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 मोफत गॅस सिलेंडर दिले जातात. त्यातील पहिला जो गॅस सिलेंडर होता त्याचे पैसे तुम्हाला ऑलरेडी मिळाले आहेत. ऑक्टोबर महिन्यामध्ये, ऑक्टोबर 2024 निवडणुकीच्या प्रक्रियेच्या अगोदरच तुम्हाला पैसे मिळाले होते. ठीक आहे. दरवर्षातून किती वेळा पैसे येतात, या टप्प्यामध्ये 3 टप्प्यामध्ये पैसे येतात. त्यातील 1 टप्प्याचे पैसे आलेले आहेत. दुसऱ्या टप्प्याचे पैसे अजून पेंडिंगला आहेत. म्हणजे हा आहे दुसरा टप्पा आणि हा आहे तिसरा टप्पा. म्हणजे पहिल्या गॅसचे पैसे मिळाले, दुसऱ्या गॅसचे पैसे आता तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे अन्नपूर्णा योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत आणि हे पैसे पहिलं गिफ्ट असणार आहेत. ठीक आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की पैसे मिळणार आहेत, ठीक आहे, पण किती पैसे मिळणार आहेत, तर 830 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. प्रत्येक टप्प्याला 830 रुपये मिळतात. म्हणजे 3 टप्प्याचे तुम्हाला 2490 रुपये टोटल जमा होत असतात वार्षिक. ठीक आहे. वर्षातून 3 टप्पे असतात.
तिन्ही टप्प्यामध्ये तुम्हाला सर्वांना हे पैसे वाटप केले जातात. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडक्या बहिणींसाठी आता स्पेशल गिफ्ट, दुसरे गिफ्ट कोणते असणार आहे? तर हे गिफ्ट तुम्हाला महायुती सरकारच्या तर्फे असणार आहे. दुसरे गिफ्ट असणार आहे 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये. बघा तुम्हाला सध्या लाडक्या बहिणींना जी रक्कम मिळते, दरमहा मिळणारी जी रक्कम आहे ती रक्कम आहे 1500 रुपये आणि या रकमेऐवजी आता तुम्हाला 2100 रुपयाची रक्कम दिली जाणार आहे, परंतु योग्य वेळी दिली जाणार आहे. आता योग्य वेळी म्हणजे कधी, हा तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, सध्या महायुती सरकार सत्तेमध्ये आहे आणि हे महायुती सरकार किती वर्ष सत्तेमध्ये असणार आहे? तर 5 वर्ष. ठीक आहे, 5 वर्ष सत्तेमध्ये असणार आहे. त्यामुळे बघा 5 वर्षामध्ये योग्य वेळी, मग योग्य वेळी कधी? ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यावेळेस योग्य तो निर्णय, महायुती सरकारची बैठक होणार, मंत्रिमंडळाची बैठक होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सर्वच जण, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम असतील, सर्वच जण म्हणजे पूर्ण महायुती सरकार निर्णय घेणार आणि योग्य वेळी निर्णय घेऊन तुम्हाला 1500 ऐवजी 2100 रुपयाचं गिफ्ट मिळणार आहे आणि हेच असणार आहे दुसरं गिफ्ट. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडक्या बहिणींसाठी आता तिसरं गिफ्ट कोणतं असणार आहे? तिसरं गिफ्ट अतिशय स्पेशल गिफ्ट असणार आहे. तर हे गिफ्ट आहे नवीन भांडी संच, या ठिकाणी आता तयार करण्यात आलेला आहे. हा भांडी संच पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे आणि याच्यामध्ये जवळपास 30 भांड्यांचा समावेश असणार आहे. 30 भांडींचा संच असणार आहे आणि हे स्पेशल तिसरं गिफ्ट असणार आहे. मग या ठिकाणी बघा चमच्यापासून, कढईपासून ते प्रेशर कुकर पर्यंत अशा सर्व गरजू जे काही भांडे असतात रेग्युलर यूज मध्ये किचन मध्ये, अशा प्रकारच्या सर्व जवळपास 30 भांड्यांचा याच्यामध्ये संच असणार आहे आणि हेच असणार आहे तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट, तिसरं गिफ्ट. ठीक आहे. त्यानंतर आता आपण चौथे गिफ्ट पाहूया. तर बघा ज्या महिलांचं स्वप्न होतं घर बांधण्याचं किंवा घरकुल योजनेचा लाभ घेऊन घराचा पाया खांदून सुरुवात करण्याचं, ते स्वप्न आता सर्वांचं पूर्ण होणार आहे, कारण की नवीन अर्ज प्रक्रिया चालू आहे. जवळपास अशा मिळालेल्या माहितीनुसार 30 एप्रिल पर्यंत म्हणजे आज तुम्हाला मुदत आहे. आज तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. ठीक आहे. आणि घरकुल योजनेसाठी जर तुम्ही निकषमध्ये बसत असाल तर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. जवळपास 20 लाख घरं मंजूर करण्यात आलेली आहेत. ठीक आहे. काही काही जणांना, भरपूर जणांना पहिला हप्ता वितरित सुद्धा झालेला आहे, म्हणजे घर बांधणीसाठीचा. ठीक आहे. त्यामुळे हे चौथं गिफ्ट असणार आहे स्पेशल गिफ्ट पैकी. ठीक आहे. आता अंतिम 5वं गिफ्ट कोणतं असणार आहे ते आपण पाहूया. तर बघा 5वे गिफ्ट असे आहे आणि हे अतिशय महत्वाचं गिफ्ट आहे, कारण की जवळपास मिळालेल्या माहितीनुसार 2 कोटी, बघा 2,53,00,000 महिलांच्या खात्यामध्ये आज हे 5वं गिफ्ट मिळणार आहे आणि 5वं गिफ्ट आहे एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे. 2,53,00,000 महिलांच्या खात्यामध्ये आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत, अशी अपडेट मिळालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना पुढची लेटेस्ट अपडेट, मोफत साडी वाटप योजना. तर बघा भरपूर महिलांनी कमेंट्स मध्ये विचारलं होतं की दादा आम्हाला साडी मिळाली नाही. तर बघा आता पहिल्यांदा हा मुद्दा समजून घ्या. साडी वाटप योजना होती, ही योजना होती सरकारची. ठीक आहे. परंतु ही मोफत साडी वाटप योजना ही होळीच्या सणासाठी होती. ठीक आहे. बघा होळीच्या सणाला मोफत साडीचं वाटप करण्यात आलं. ज्या महिला अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत, ज्या महिला गरीब घटकातील आहेत, त्यांचं हातावरचं पोट आहे, म्हणजे अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये जीवन जगणाऱ्या महिलांच्यासाठी फक्त ही योजना होती. हे तुम्ही या ठिकाणी समजून घ्या. ठीक आहे. तर बघा ही मोफत जी साडी वाटप होती ही अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांच्यासाठी होती. ज्या महिला या योजनेसाठी पात्र होत्या त्यांना रेशनच्या दुकानावरती होळीच्या सणानिमित्त साडीचं वाटप करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तसेच या ठिकाणी बघा आता 10वा हप्ता वाटप होणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, 10वा हप्ता वाटप होणार आहे. आजच महिलांच्या खात्यामध्ये 10व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. तसेच ज्या दिवशी आपल्या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती 100K सबस्क्रायबर पूर्ण होतील, म्हणजे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील, त्या दिवशी आपण सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडीचं वाटप करणार आहोत. ठीक आहे. अजून आपल्या चॅनलवरती आता सध्या 45,000 प्लस सबस्क्रायबर झालेले आहेत. अजून 1 लाख सबस्क्रायबर होण्यासाठी वेळ लागणार आहे. ठीक आहे. त्यामुळे ज्या दिवशी 1 लाख सबस्क्रायबर होतील त्या दिवशी पैठणी साडीचं नक्की वाटप आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलं जाणार आहे. ठीक आहे. आता बघा आज होणार आहे 10वा हप्ता वाटप. ठीक आहे. आता तुम्हाला मोफत साडी वाटप योजनेविषयी माहिती मिळाली आहे. सर्व तुमचे डाऊट्स या ठिकाणी क्लिअर झालेले आहे. बघा ज्या गरीब कुटुंबातील महिला होत्या, अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांनाच फक्त, ती गरीब कुटुंबातील त्यांनाच फक्त होळीच्या सणाला साडी मिळणार होती, म्हणजे सर्वच महिलांना मिळणार नव्हती. ठीक आहे. बघा आज होणार 15,000 रुपयाचं गिफ्ट जमा.
आता या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, लाडक्या बहिणींना टोटल आता 15,000 रुपयाचं गिफ्ट जमा होणार आहे. तुम्ही व्हिडिओच्या थंबनेल मध्ये सुद्धा पाहिलं असेल. ठीक आहे, या ठिकाणी आता मुद्दा समजून घेण्यासारखा आहे. 15,000 रुपये कसे जमा होणार, हा तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, डाऊट आला असेल. तर बघा, ही योजना सुरू झाली होती. पहिला हप्ता कधी मिळाला होता, तर बघा जुलै महिन्याचा होता पहिला हप्ता, दुसरा हप्ता होता ऑगस्टचा, तिसरा हप्ता होता सप्टेंबरचा, चौथा हप्ता होता ऑक्टोबरचा, पाचवा हप्ता होता नोव्हेंबर महिन्याचा, सहावा हप्ता होता डिसेंबरचा, त्यानंतर सातवा हप्ता होता जानेवारीचा, आठवा हप्ता होता फेब्रुवारीचा आणि नववा हप्ता पाठीमागे मिळालेला मार्च महिन्याचा, मागच्या महिन्याचा. ठीक आहे, हे 9 हप्ते तुम्हाला आतापर्यंत मिळाले. मग जर तुम्ही पहिल्या हप्त्याचे 1500, दुसऱ्या हप्त्याचे 1500, तिसऱ्या हप्त्याचे 1500, चौथ्या हप्त्याचे 1500, पाचव्या हप्त्याचे 1500, सहाव्या हप्त्याचे 1500, सातव्या हप्त्याचे 1500, आठव्या हप्त्याचे 1500 आणि नवव्या हप्त्याचे 1500 यांची जर टोटल केली, म्हणजे 1500 गुणिले जर तुम्ही 9 केलं, तर तो जो आकडा समोर येतो तो आकडा येतो. या ठिकाणी आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन करूया. ठीक आहे, 1500 गुणिले 9, तर बघा 13,500 रुपये या ठिकाणी टोटल येते. ठीक आहे, आता तुम्हाला याच्यामध्ये प्लस होणार आहे 10वा हप्ता, म्हणजे 10व्या हप्त्याचे 1500 रुपये येणार आहेत. मग 13,500 अधिक 1500 जर तुम्ही टोटल केली, तर एकूण तुम्हाला 15,000 रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत जमा होणार आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये प्रमाणे टोटल 10 हप्ते जमा होणार. म्हणजे त्याची कॅल्क्युलेशन येणार 15,000, म्हणजे 15,000 रुपयाचं एकूण गिफ्ट तुम्हाला आज जमा होणार आहे. एकूण पैसे सर्व पात्र बहिणींना, सर्व पात्र ताईंना, लाडक्या बहिणींना आज जमा होणार आहेत. ठीक आहे, या ठिकाणी तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल. ठीक आहे, आजचा जो व्हिडिओ असणार आहे, हा व्हिडिओ अतिशय स्पेशल असणार आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वपूर्ण माहिती सांगणार आहोत. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, पहिला टॉपिक असणार एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, बहिणींना 500 रुपये का मिळणार, 2100 रुपयाचं काय झालं, 2100 रुपये कधी येणार, आता नवीन फॉर्म भरणे कधी सुरू होणार, ज्या मुलींचं नुकतंच 21 वय पूर्ण झालेलं आहे त्यांना नवीन अर्ज कधी भरता येईल. ठीक आहे, तसेच ज्या महिलांना या योजनेमधून लाभ मिळवायचा आहे त्यांना सुद्धा अर्ज कसा भरता येईल, कधी नवीन फॉर्म सुरू होणार, तसेच लाडकी बहीण योजनेबाबत, योजनेसोबत लाडक्या बहिणींना आणखी कोणकोणते लाभ मिळणार याविषयी सुद्धा आपण आता अपडेट पाहणार आहोत. तसेच इतर कोणत्या योजनांचा लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे ते पण आपण पाहणार आहोत. त्यापैकी पहिली योजना बघा, लाडक्या बहिणींना आता मिळणार पिंक ई रिक्षा वाटप होणार आहे. लाडक्या बहिणींसाठी ही योजना आहे. लाडक्या बहिणींना पिंक ई रिक्षा वाटप होणार आहे आणि याच्यावरती शासन 20% अनुदान सरकार देणार आहे. ठीक आहे, त्यानंतर 10% रक्कम महिलांना स्वतः भरावी लागणार आहे. आता 20% अधिक 10% टोटल झाले 30%. 100% पैकी उरले 70%. मग 70% साठी तुम्हाला सवलतीच्या दरामध्ये सरकार कर्ज उपलब्ध करून देते. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला एकदम स्वस्त दरामध्ये पिंक ई रिक्षा मिळणार आहे आणि या योजनासाठी लाडक्या बहिणी पात्र असणार आहे. लाडक्या बहिणींसाठी ही योजना असणार आहे. ठीक आहे, बघा महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना सुरू आहे. जवळपास महाराष्ट्र राज्यातील सध्या 8 जिल्ह्यामध्ये ही योजना राबवली जात आहे. हळूहळू सर्व जिल्ह्यामध्ये ही योजना राबवली जाणार आहे. या योजनेचा नक्की तुम्ही लाभ घेऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर आता सध्याचा जो ट्रेंडिंग टॉपिक आहे तो टॉपिक आहे 10वी आणि 12वीचा निकाल. तर बघा 10वी 12वीचा निकाल, तर बघा 10वीचा निकाल कधीपर्यंत लागू शकतो असा प्रश्न भरपूर जणांनी विचारला होता. तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे 10वीचा निकाल 10 मे आधी लागणार आहे व 12वी परीक्षेचा जो निकाल आहे महाराष्ट्र राज्याचा तो 15 मेच्या आधी लागणार आहे. आणि ही ऑथेंटिक अपडेट मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनल वरती सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे, आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आज सर्वच बँकांमध्ये पैसे वाटप होणार आहेत, कारण की आज सर्व बँकांमध्ये पैसे जमा केले जाणार आहेत, कारण की आज आहे अक्षय तृतीया. मीडिया रिपोर्ट नुसार अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावरती लाडक्या बहिणींना एप्रिलचा 10वा हप्ता वाटप केला जाणार आहे. आता कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत, तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, सर्वच बँकांमध्ये, म्हणजे ऑल बँक. या ठिकाणी बघा, कोणत्याही बँकेचं तुम्ही अकाउंट दिलेलं असू द्या, तुम्हाला जर यापूर्वी लाडकी बहीण योजनेचा हप्ता व्यवस्थितपणे आला असेल तर हा 10वा हप्ता सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे येणार आहे. ठीक आहे, सर्व बँकांमध्ये पैसे येणार आहेत. जर तुमचं पोस्ट बँकेचं अकाउंट असेल तर सर्वात अगोदर पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे. त्यानंतर इतर कोणत्याही बँकेचं अकाउंट असू द्या, सर्वच बँकांमध्ये आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ठीक आहे,
त्यानंतर बघा एप्रिल महिन्याचा आता अंतिम टप्पा सुरू आहे. आज एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस आहे. अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त आहे. तर आजच अंतिम टप्पा असल्यामुळे आजच पैसे वाटप होणार आहेत. 2,53,00,000 महिलांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होणार आहेत. सर्व पात्र बहिणींना हे पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी लेटेस्ट बातमी, लेटेस्ट अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. तर बातमी अशी आहे की लाडकी बहीण योजनेचा पैसे आजपासून जमा होण्यास सुरुवात खरोखर झालेली आहे. ठीक आहे. तर बघा आता पैसे जमा व्हायला सुरुवात होते आणि आता मेसेज कशा प्रकारे येत आहेत आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर बघा पहिला मेसेज असणार आहे, डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹1500 क्रेडिट टू युअर अकाउंट नंबर ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. ठीक आहे. हा 10व्या हप्त्याचा मेसेज असणार आहे. तसेच अशा प्रकारचे मेसेज तुम्हाला येत आहेत. आता बघा काही महिलांना कमी पैसे मिळणार आहेत, काही महिलांना जास्त पैसे मिळणार आहेत. हे डिपेंड आहे की तुमचे किती पैसे बाकी आहेत. ठीक आहे. आता बघा पहिला टप्पा आज सुरू होतोय. आजच सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहे. 10व्या हप्त्याचे पैसे वाटप होणार, मेसेज सुद्धा पडणार आहे बँकेकडून. ठीक आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी महत्वाचा पॉइंट असा आहे की आता कोणत्या महिलांना किती पैसे मिळणार. तर बघा ज्या महिलांचे थकीत हप्ते नाहीत त्यांना फक्त ₹1500 जमा होणार 10व्या हप्त्याचे. ठीक आहे. आता काही निवडक महिलांना जास्त पैसे मिळणार, काही महिलांना ₹3000 मिळणार, काही महिलांना ₹4500 सुद्धा मिळणार आहेत, काही महिलांना ₹6000 सुद्धा मिळणार आहेत, काही महिलांना ₹0 सुद्धा मिळणार आहेत. आता या ठिकाणी पॉइंट समजून घ्यायचा आहे कोणत्या महिलांना किती पैसे मिळणार. ठीक आहे. तर बघा ज्या महिलांचा एक हप्ता थकीत बाकी आहे मग त्यांना 10व्या हप्त्याचे ₹1500 अधिक थकीत हप्त्याचे ₹1500 मिळणार, म्हणजे 3000 मिळणार. ज्या महिलांचे 2 थकीत हप्ते बाकी आहेत त्यांना 2 थकीत हप्त्याचे ₹3000 आणि 10व्या हप्त्याचे ₹1500 असे मिळून ₹4500 मिळणार. ज्या महिलांचे 3 हप्ते थकीत आहेत अशा महिलांना 3 थकीत हप्त्याचे ₹4500 आणि 10व्या हप्त्याचे ₹1500 असे मिळून ₹6000 मिळणार. आता काही महिलांना ₹0 सुद्धा मिळतील. तुम्ही म्हणाल ₹0 का मिळतील? तर या महिलांना या योजनेतून बाद करण्यात आलेला आहे. मग कोणतंही कारण असू शकतं, निकषमध्ये बसत नसतात, त्यामुळे या महिलांना योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. अशा ज्या महिला योजनेतून वगळल्यात अशा महिलांना ₹0 मिळणार आहेत. या ठिकाणी क्लिअर करण्यात आलेलं आहे. मग 4 व्हीलर असल्यामुळे वगळलं असेल, उत्पन्न जास्त असल्यामुळे वगळलं असेल, किंवा अन्य कोणतंही कारण असू द्या, किंवा वयाच्या अटीमध्ये बसत नसेल म्हणून वगळलं असेल, अशा सर्व प्रकारच्या कोणत्याही निकषमध्ये जर बसत नसाल तर अशा महिलांना ₹0 मिळणार आहेत. ठीक आहे. या ठिकाणी आता तुम्हाला समजलं आहे कोणत्या महिलांना किती पैसे मिळणार, कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी बातमी आणि आत्ताच्या क्षणाची ही ऑथेंटिक अपडेट आहे. बघा आत्ताच्या क्षणाची ऑथेंटिक अपडेट, आजपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बघा आता मेसेज पडले, पैशांचा पाऊस, मेसेज पडण्यास आता सुरुवात होते. या ठिकाणी बघा आज सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज पैशांचा पाऊस होणार आहे. आणि की महाराष्ट्र राज्यातील 2 कोटी 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये आज एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती जमा केला जाणार आहे. अशी या ठिकाणी मोठी बातमी समोर आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता एप्रिलचा हप्ता किती मिळणार हा भरपूर महिलांचा प्रश्न होता. तर बघा या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगण्यात येत आहे की ₹2100 तुम्हाला हप्ता मिळणार नाहीये, कारण की 2100 बाबत अजूनपर्यंत निर्णय झालेला नाहीये. मग एप्रिलचा जो हप्ता आहे तो या ठिकाणी बघा काही महिलांना 1500 मिळणार आहे तर काही महिलांना ₹500 मिळणार आहे. बघा आता चेकवरती सही झालेली आहे. आता पैसे वाटप करण्यास सुरुवात होत आहे. आजच पैसे वाटप होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा 3 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणेच या योजनेमध्ये आता सध्या सर्व नियम चालू आहेत. ठीक आहे. तर बघा ज्या महिलांना इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही त्यांना दरमहा ₹1500 सन्मान निधी मिळतो. मात्र ज्या महिलांना इतर योजना जसे की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमधून दरमहा ₹2100 लाभ, सॉरी ₹1000 प्रति महिना लाभ मिळतो, त्यांना उर्वरित फरकाचे राहिलेले ₹500 या योजनेमधून मिळणार आहे. आता तुम्हाला समजलं आहे ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात त्या अशा महिलांना ₹500 येणार आहे 10वा हप्ता, बाकी रेग्युलर महिलांना 1500 येणार आहे. आता किती महिला अशा आहेत ज्यांना ₹500 येणार आहेत त्याची आकडेवारी सुद्धा या ठिकाणी समोर आलेली आहे. तर बघा महाराष्ट्र राज्यातील 7,74,148 महिलांचा समावेश असून त्यांना लाडकी बहीण योजनेतून ₹500 सन्मान निधी मिळणार आहेत, असं आदित्य तटकरे मॅडम यांनी स्पष्ट केलेलं आहे. ठीक आहे. एवढ्या महिलांना ₹500 येणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयेला
तर बघा सर्वात मोठी अपडेट 30 एप्रिल 2025 म्हणजे आजच 1500 रुपयाची रक्कम 10व्या हप्त्याची पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. सूत्रांनुसार ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून हा निधी आजच वितरित होणार आहे. माहिती आवडली असेल तर आपल्या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर बघा लाडक्या बहिणींना मोफत गिरण मिळणार, मोफत आटा चक्की मिळणार, ठीक आहे, मोफत शिलाई मशीन मिळणार, मोफत स्कूटी मिळणार, अशा प्रकारच्या अनेक बातम्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात. तर खरंच तुम्हाला मोफत पिठाची गिरण, शिलाई मशीन, आटा चक्की असलं मिळणार आहे का लाडक्या बहिणींना? आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर बघा मोफत पिठाची गिरण वाटप योजना सुरू आहे का, जाणून घ्या सत्य. तर बघा सध्या या ठिकाणी लक्षामध्ये घ्या सर्वात मोठी बातमी या ठिकाणी समोर येत आहे. आणि या बातमीमध्ये काय म्हटलेलं आहे तर बघा सध्या काही वेबसाईट आणि सोशल मीडियावर महाराष्ट्र सरकारकडून महिलांसाठी मोफत किंवा 90% अनुदानावर पिठाची गिरणी देण्यात येणार आहे अशी माहिती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे. तर आता या बातमीमागचं सत्य काय आहे ते आपण पाहूया. तर बघा महाराष्ट्र सरकारने अशा कोणत्याही योजनेची अधिकृत घोषणा केलेली नाही. ना महाडीबीटी पोर्टलवर, ना समाज कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर, ना कोणत्याही अधिकृत शासन निर्णयात या योजनेचा उल्लेख आहे. मोफत पिठाची गिरण वाटप योजना सध्या सोशल मीडियावर फिरत असली तर तरी त्यास कोणताही अधिकृत आधार नाही. अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये आणि स्वतःची वैयक्तिक माहिती अशा वेबसाईटवर देऊ नये. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या मोफत शिलाई मशीन, आटा चक्की, मोफत स्कूटी अशा प्रकारचा किंवा मोफत पिठाची गिरणी, आटा चक्की अशा प्रकारचा कोणताही लाभ लाडक्या बहिणींना दिला जात नाही. लाडक्या बहिणींना फक्त दरमहा 1500 रुपयाचा लाभ दिला जातो. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तुम्हाला लाभ मिळतो कोणत्या योजनेचा? अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला 3 गॅस सिलेंडर दिले जातात. ठीक आहे, घरकुल योजनेचा लाभ दिला जातो ज्या पात्र होतात. अशा प्रकारच्या योजना फक्त खऱ्या आहेत. पिंकी रिक्षा योजना आहे, अशा प्रकारच्या योजनेचा लाभ फक्त लाडक्या बहिणींना मिळत आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. बाकीच्या या ज्या काही व्हायरल व्हिडिओज आहेत हे सर्व फेक आहेत असं तुम्ही या ठिकाणी समजू शकता. ठीक आहे, लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी सर्वात मोठी अपडेट. तर बघा आज आहे अक्षय तृतीयेचा शुभमुहूर्त. तर आज अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावरती 10वा अधिक 11व्या हप्त्याचे गिफ्ट सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे. आजच तुम्हाला गुढीपाडव्याचं जे पेंडिंग गिफ्ट आहे आज होणार गुढीपाडव्याचं 10व्या प्लस 11व्या हप्त्याचं गिफ्ट वाटप. तर बघा आता तुम्हाला 10वा अधिक 11वा हप्ता सोबतच मिळणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा ज्या महिलांना जानेवारी पासून पैसे आले नाही अशा महिलांना सुद्धा आता 10व्या हप्त्यासोबत 11व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. तसेच जे काही तुमचे थकीत हप्ते बाकी आहेत त्याचे पैसे सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर बघा महत्वाचा प्रश्न आहे की जानेवारी पासून पैसे आले नाही तर या ठिकाणी बघा तुम्हाला जर योजनेमधून बाद केलं असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे का, ही गोष्ट या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. तसेच तुम्ही योजनेमध्ये बसत आहात का, योजनेसाठी पात्र असाल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. ठीक आहे, त्यानंतर काही महिलांचा प्रश्न होता की दादा आम्हाला फेब्रुवारी महिन्यापासून पैसे आले नाही. तर बघा जानेवारी पर्यंत पैसे मिळाले, फेब्रुवारी पासून आले नाही. तर या ठिकाणी बघा तुमचं फॉर्म मंजूर आहे का, आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे का, हे सर्व चेक करायचं आहे. तुमची बँकेची केवायसी कंप्लीट आहे का, तुम्ही योजनेमध्ये बसत आहात का, निकषमध्ये बसत आहात का, तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. आता 10वा प्लस 11वा हप्ता या ठिकाणी सोबतच वाटप केला जाणार आहे अशी या ठिकाणी लेटेस्ट बातमी समोर आलेली आहे. त्यानंतर बघा पुढची अपडेट. जवळपास 8 लाख महिलांना दरमहा आता 500 रुपये मिळणार आहेत. म्हणजे या महिलांना 1500 रुपये दिले जाणार नाहीत. मग 10वा प्लस 11वा हप्ता असेल तर तो 10वा प्लस 11वा हप्ता 500 अधिक 500 रुपये म्हणजे या महिलांना 1000 रुपयेच मिळणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. आता बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी. तर बघा मार्च महिन्यापर्यंत पैसे आले का या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे तुम्हाला 9 हप्त्यापैकी किती हप्त्याचे पैसे मिळाले आहेत याबद्दल माहिती आम्हाला कमेंट मध्ये नक्की टाका. ठीक आहे. आता तुम्हाला 10वा अधिक 11व्या हप्त्याचं गिफ्ट जमा होणार आहे. आजची सर्वात मोठी अपडेट अशी आहे की आज काही जिल्ह्यांमध्ये आजच पैसे जमा होत आहे. यादी सुद्धा जाहीर झाली आहे. तर कोणते ते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये आजच पैसे जमा होणार आहेत? तर बघा महाराष्ट्र राज्यातील सर्व 36च्या 36 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, पण टप्प्याटप्प्याने होणार आहेत. पहिला जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत तो जिल्हा या ठिकाणी आहे. ठीक आहे, तर तो जिल्हा आहे नागपूर जिल्हा. नागपूर जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे सातारा जिल्हा
आणि तिसरा जिल्हा आहे ठाणे जिल्हा आणि चौथा जिल्हा आहे रायगड जिल्हा. या 4 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे आज जमा होणार आहेत. ठीक आहे. टप्प्याटप्प्याने 36 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. सर्व पात्र बहिणींना लाभ मिळणार आहे. त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका. आणि आज सर्वात मोठी अपडेट, आज तारीख आहे 30 एप्रिल, वार आहे बुधवार. आज होणार आहे पैशांचा पाऊस. सर्व महिलांच्या खात्यामध्ये आज 10व्या हप्त्याचे पैसे वाटप होणार आहेत. आज सकाळपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. तर बघा जवळपास 7,74,148 महिलांना 500 रुपये मिळणार आहेत. कारण की या महिला नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी असल्यामुळे यांना 1500 रुपये ऐवजी 500 रुपयाची रक्कम दिली जाणार आहे. उरलेली रक्कम 1000 रुपये त्यांना नमो शेतकरी योजनेमधून मिळत आहे. बघा या ठिकाणी नमो शेतकरी योजनेमधून या महिलांना वार्षिक 12,000 रुपये मिळतात. म्हणजे दर महिन्याला या महिलांना 1000 रुपये मिळत आहेत. ठीक आहे. प्रत्येक महिन्याला 1000 मिळत आहेत, वर्षाला 12,000 रुपये नमो शेतकरी या योजनेच्या अंतर्गत दिले जात आहेत. तर बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर, आज होतोय पहिला टप्पा वाटप. तुम्हाला आतापर्यंत 9 मेसेज पडले, आता 10वा हप्ता जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. बघा अशा प्रकारचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. सर्व पात्र बहिणींना हे पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता एकूण 15,000 रुपये जमा होणार आहेत. ऑलरेडी तुम्हाला 9 हप्त्याचे 13,500 मिळाले आहेत आणि 10व्या हप्त्याचे 1500 रुपये आजच जमा होत आहेत. म्हणजे एकूण 15,000 रुपयाचं गिफ्ट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता किती महिलांना हे पैसे मिळणार आहेत, आता त्याविषयी बातमी आलेली आहे. तर बघा 2.5 कोटीपेक्षा जास्त पात्र महिलांना आतापर्यंत 9 महिन्याचे 13,500 रुपये मिळाले. लाभार्थी महिलांचे बँक खात्यात डीबीटी द्वारा ट्रान्सफर करण्यात आले आहे. आता राज्य शासन एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता वितरित करणार आहे. ठीक आहे. वितरित करणार आहे. त्या अगोदर मोठी बातमी आहे की अर्थसंकल्प 2025 चा सादर झालेला आहे. 36,000 कोटी रुपये तुम्हाला यावर्षी वाटप केले जाणार आहेत. महिला व बालविकास विभागाला हस्तांतरित केले आहे. मार्च महिन्यात महिला दिनाच्या औचित्य साधून शासनाने 3,000 रुपये फेब्रुवारी-मार्च महिन्याचे मिळून जमा केले होते. आधार डीबीटी लिंक असलेल्या सर्व बँक खात्यामध्ये हे हप्ता आता जमा होणार आहे. त्याच प्रकारे आता 10व्या हप्त्याचे पैसे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आत्ताची सर्वात मोठी बातमी, या ठिकाणी मीडिया रिपोर्ट्सनुसार सांगण्यात आलेलं आहे की एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो आजच अक्षय तृतीयेच्या दिवशी जमा होणार आहे, अशी बातमी न्यूज चॅनलवरती सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे आजच सर्व पात्र बहिणींना आजच पैसे मिळणार आहेत. आणि या ठिकाणी घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे जेवढे पण महाराष्ट्र राज्यातील महत्वाचे सण आहेत, महत्वाच्या सणाच्या आधी हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात गेला पाहिजे असं नियोजन आता शासनाने केलेलं आहे. अशी शासनाची मुख्य भूमिका आहे. त्यामुळे आज एप्रिल महिन्यातील अतिशय मोठा सण आहे, अक्षय तृतीयेचा सण आहे. त्यामुळे अशा प्रकारची शासनाची भूमिका असल्यामुळे आजच हप्ता सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहे, अशी या ठिकाणी बातमी समोर आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्र शासनाची भूमिका अशी आहे की प्रत्येक सणाला लाडक्या बहिणींना ते पैसे कामाला येतील या उद्देशाने, म्हणजे प्रत्येक सण किंवा जो पण मोठा सण असेल प्रत्येक महिन्यातील, तो प्रत्येक सण लाडक्या बहिणींचा आनंदामध्ये साजरा व्हावा या उद्देशाने सरकार पैसे तुमच्या खात्यामध्ये सणाचं औचित्य साधून पाठवत आहे. त्याच प्रकारे आज तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रत्येक सणाला तुम्हाला लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणार आहेत. मग दिवाळी असेल, दसरा, रक्षाबंधन, गुढीपाडवा, होळी, अक्षय तृतीया, मकर संक्रांत, असे जे काही मोठे मोठे सण असतील अशा महत्वाच्या सणाला तुम्हाला पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा आता किती पैसे वाटप होणार, 2100 + 830 वाटप होणार का, तर नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे 1500 रुपये मिळणार आहेत तुम्हाला 10व्या हप्त्याचे आणि गॅसचे 830 रुपये तुम्हाला जमा होणार आहेत. 2100 बाबत निर्णय अजून झालेला नाहीये, तो लवकरच निर्णय होईल व त्यानंतर तुम्हाला 2100 रुपये सुद्धा दिले जातील. आत्ताची सर्वात मोठी अपडेट, गुढीपाडवा प्लस अक्षय तृतीयाचं गिफ्ट तयार झालेलं आहे. आता फक्त पैसे वाटप होणार आहेत. बघा एप्रिलचं गिफ्ट आज सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आजच पडणार आहे, अशी बातमी समोर आलेली आहे. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या सर्वात मोठी बातमी, आता फक्त खटाखट पैसे वाटप होणार आहे. गुढीपाडवा प्लस अक्षय तृतीयाचं गिफ्ट सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. पैसे जमा झाल्याच्या नंतर अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी, सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आता खटाखट पैसे वाटप होणार आहे. तारीख ठरली आहे, तारीख आजचीच ठरली आहे 30 एप्रिल. आजच खटाखट पैसे वाटप होणार आहेत. आज आणि उद्या आहे 1 मे. 1 मे महाराष्ट्र दिन आहे. त्यामुळे बघा या 2 दिवसातच आज पैसे वाटप होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा अखेर 10व्या हप्त्याचा मुहूर्त ठरला आहे. आज सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 10व्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत. ठीक आहे. तसेच लाडक्या बहिणींना अन्नपूर्णा योजनेच्या दुसऱ्या गॅसचे
पैसे सुद्धा आजच वाटप होणार आहेत अशी या ठिकाणी बातमी समोर आलेली आहे. तसेच या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेचा आता वर्धापन दिन जवळ आलेला आहे. या योजनेला आता 1 वर्ष पूर्ण होणार आहे. 1 वर्ष पूर्ण होणार असल्यामुळे बघा जुलै महिन्यामध्ये ही योजना सुरू झाली होती. त्यामुळे जुलै महिन्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना स्पेशल गिफ्ट दिलं जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण ही जी योजना आहे, ही योजना महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी योजना ठरली आहे. गेम चेंजर योजना म्हणून या योजनेला ओळख आहे. ठीक आहे. त्यामुळे बघा सर्व लाडक्या बहिणींमुळेच हे सरकार असल्या कारणाने लाडकी बहीण योजना आता कधीही बंद होणार नाही. 5 वर्ष ही योजना चालणार आहे. 5 वर्ष तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. अशाच प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या मिस्टर रँडम मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता बघा लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याचं गिफ्ट मिळणार आहे. 10वा अधिक 11वा हप्ता सर्व महिलांच्या खात्यामध्ये आजच जमा होणार आहे. आता बघा 10व्या हप्त्याची तुम्हाला तारीख सांगतो. तर 10वा हप्ता सर्व महिलांच्या खात्यामध्ये आजच जमा होणार आहे. आजचीच तारीख स्पेशल असणार आहे. आजच सर्व महिलांना 10व्या हप्त्याचं गिफ्ट मिळणार आहे.